हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आज आहे हरियाली अमावस्या. त्यामुळे राघवचं आज मला औक्षण करायचं होतं. आणि हो, जेव्हा मी इंडियामध्ये होते ना, तेव्हा सगळी तयारी मम्मी करून ठेवायची. मला काहीच करायची गरज लागत नव्हती. आणि खरंच अशा वेळी ना फॅमिलीची खूप जास्त आठवण येते. पण इथे आल्यापासून ना सगळी तयारी मलाच करावी लागते. त्यासाठी मला कणकीचे 5 दिवे बनवायचे होते. फायनली मी ते YouTubeला बघून बनवून घेतले. त्यानंतर मी मस्त फुलं आणून प्लेट छान सजवून घेतली. घरामध्ये ना कोणताही सण असेल ना तर बच्चा मला नेहमी हेल्प करत असतो. मग काय आम्ही मस्त रेडी झालो. त्यानंतर बच्चाचं आणि राघवचं औक्षण करून घेतलं. राघव एवढी मस्ती करत होता ना, तो 2 मिनिटंही शांत बसला नाही. त्याला ओवाळून घेणं म्हणजे हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. एक गोष्ट खरीच आहे, परदेशात राहून पण फॅमिलीसोबत छोटे-छोटे सण साजरे करण्यात ना काही मजा वेगळीच असते. सगळं सेलिब्रेशन झाल्यानंतर भूक तर खूप लागली होती. आता काय बनवायचं म्हणून मी मस्त पनीर पुलाव बनवायचा विचार केला. त्यासाठी मी कांदा, शिमला मिरची आणि गाजर बारीक कट करून घेतलं आणि पनीरचे बारीक तुकडे करून आधी फ्राय करून घेतले. त्यानंतर फोडणी देताना मी मस्त कांदा, शिमला मिरची आणि गाजर चांगले शॅलो फ्राय करून घेतले. त्यामध्ये धना-जिरा पावडर, गरम मसाला आणि थोडा पुलाव मसाला टाकून चांगला परतून घेतला. मग काय फ्राय केलेले पनीर आणि स्टीम केलेला राईस त्याच्यामध्ये टाकून चांगला परतून घ्या. झाला इथं तुमचा पनीर पुलाव रेडी. त्यानंतर मस्त आम्ही पुलाव एन्जॉय केला. असा होता आजचा आमचा दिवस. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.